तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबलं की तुमचं मत नोंदवलं जातं आणि त्याच्या शेजारी हे जे व्हीव्हीपॅट मशीन आहे त्यावर तुम्ही दिलेल्या मताची स्लिप काही काळ दिसत राहते. म्हणजे तुम्हाला समजतं की आपण याच उमेदवाराला मत दिलंय ना, त्याचं नाव तुम्हाला तिथे दिसत राहतं. कळलं? आता हा पुढचा व्हिडिओ बघा. आता हे बघ, इथे दाखवलंय ना तसं. अंजलीबाई घ्या. अजून ह्यो अंजलीबाई इथंच आहे. मी म्हणतो एवढी मोठी कसली भीती आली आहे हा? अहो स्वतःच्या बायकोला नावानं हाक मारायला कसली आली भीती? एवढी कसली दहशत आली बाबा? हा हो राणादा, घ्या की बायकोचं नाव. नाही म्हणजे नाव घेतल्याशिवाय आमची खात्री कशी पटणार? नाही जमत रे, नाही जमत नाही. नाही घ्या. अरे नाही जमत तर घ्या चल चल. राणादा. हा अंजली राणादा डायरेक्ट नाव. अंजली घरला चल. काय चाललंय? बायकोला हाक मारतोय. तू बस बस. मला लय भूक लागली आहे. ते जेवणाचं तेवढं बघ. घरला चल. अवर राणा भाऊजी काम सुरू आहे ना. प्रचार नंतर न करा, आधी जेवण. अहो, आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते. तुम्ही वा पुढे. मला भूक लागली त्याचं काय? खूप भूक लागली असेल तर गोदा काय आहेत ना घरी, तुम्ही खाऊन घ्या, मी आले. हा, तर मी काय सांगत होते, तुम्ही जेव्हा मतदान कराल याच्यामध्ये हे मशीन क्लिअरली दाखवलंय. हा, असं तुम्ही जाताना इथे तुम्हाला स्लिप दिसते, ती बघायची. काय म्हणलं होतं मी? करा की नाही? हा करा की नाही? राणादा लय दमलं बघ खेळून खेळून. तू बी लय दमलास काय राणादा? राणादा चल कुस्ती खेळू. चल चल. नाही नको. का लय दमलास काय? नाही. राणादा तोंड का पाडलंय तुझं? वैतागलोय. कुणावर? तुझ्या माऊवर. का ते? तुझी माऊ माझं काय ऐकूनच घेत नाही. माझं सगळं ऐकती बाबा. तू लाडाच आहेस र, आम्ही थोडंच आहे. मी लाडू आहे म्हणलं लाडायचं आहे. पण माझं बी ऐकायला पाहिजे का नको? तुझं कसं ऐकते? नाही ऐकलं तर मी रुसून बसतो. मग सगळं ऐकते. बरे बाबा तुझं. तू बी रुसून बस, म्हणजे मग तुझं सगळं ऐकणार. खरंच काय? हा, मग मी काय खोटं सांगतोय? रुसून बस. चालतंय, मी तुझ्यासारखं रुसून बसतो, म्हणजे माऊ माझं बी ऐकेल काय? हा, असंच करतो. काय मग पैलवान, झाली काय मोहीम फत्ते? कसली फत्ती होत्या. गावासमोर पंचनामा झालाय माझा. कसला पंचनामा राणादा? नाही काय नाही, ते नव तुम्ही कसं काय केलं? नाही ते हे आपलं बॅनरचं बिल द्यायला आलो होतो. वहिनी साहेब कुठे? ते राणादा मावाली बघ. रुसून बस. अरे बरकत भाजी, मिंचेकर भाजी, बसा ना, उभे का? अहो जेवलात? काय विचारते मी, जेवलात का? माऊ
रानादार नाही जेवणार दुसरा येतो रुसलाय का ते नाही नाही अहो काही बोलतोय लाडू. हे लाडू उगाच काय काहीतरी बोलतोस. जा तू आधी हातपाय धुवून घे. बघ अंगावर किती धूळ आहे तुझ्या. जा लवकर. माऊ हम्म? आज माझ्या दोस्ताचा वाढदिवस आहे जायचंय मला. ठीक आहे तू हातपाय धु कपडे बदल आणि मग जा. हा जा लवकर. अहो तुम्ही पण हातपाय धुवून घ्या. हा हो थांबा कुठे आहेत वहिनी साहेब बोलवा की त्यासनी सगळा हिशोब घेऊन आलोय. काय साहेब झोपल्यात परत या. अहो मग उठवा की हा संध्याकाळ झाली माझा हिशोब मिटवा आणि मग पाहिजे तर डुलकी काढा म्हणावं. ताई साहेबांनी असं उठवलेलं चालत नाही. जावा तुम्ही परत या. बरं अंजली वहिनी येतो. हो अहो उठताय ना हातपाय धुवून घ्या. तुम्ही तसेच कपडे न बदलता बसलाय. टॉवेल दे आणि पाणी गरम कर मग हात पाय धुतो मी. मी आवरते तोवर तुमचं तुम्ही घ्या. सांगितलं ना बा पाणी आणि टॉवेल मिळाल्याशिवाय मी काय हात पाय धुणार नाही. हे काय लहान मुलासारखं वागताय तुम्ही. तुम्ही हे असं वागत राहिला तर लाडू काय शिकणार तुमच्याकडनं. जा लवकर आणि गपचूप हातपाय धुवून घ्या. काय काही नाही काही नाही मी काय कुणाला सांगत नाही. चालू दे तुमचं येतो मी चालू दे. तुला काय झालं दाताड काढायला. काय नाही वहिनी हा हे घ्या भाजी. अहो मी आज जाते आवरते तोवर तुम्ही तुमचं आवरून घ्या. कळलं. बरकत भाजी चहा घे. ना अहो नको नको त्याने बॉडी जाते तुम्ही जावा. हो चहा पिला असता बरं झालं असतं मर्द. बॉडी असून बी कोण ऐकत नसेल तर काय उपयोग. तो आता उगाच डोळं वटरून बघू नकोस माझ्याकडं. मी नाही सांगत कुणाला. पण तो मिंच्या आता गावभर त्याने बॅनर नाही लावलं तर नाव बदल माझं. मला गॅरंटी लावणारच. हे बरकत आपण काहीतरी केलं पाहिजे. तुझ्याच्यानं काय होणार नाही मला. हा अजिबात नाही. आला तू एक काम कर चहा सुरू कर. हे बरकत ते माळव द्यायला आलं होतं दिलं दिले जायचं काय. अरे तू दोस्त तेच का दुश्मन तेच काय करणार. चल जा. राणा मी काय म्हणतोय आता आलोच तर चहा पिऊन जातो. त्या वहिनीसनी जर मी म्हंटल चहा द्या तर वहिनी माझं ऐकणार. होय काय तुझं तर- वहिनी 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 ग जरा इकडं. काय ग संध्या तुला सांगतो त्या म्हातारीचं का नाही आयुष्यात कधीच काय चांगलं होणार नाही. आज एक दिवस तुम्ही एवढं काम केलं तर तुमची कंबर मोडली. तिकडे थोरल्या ताई सब रोज करत असतील नाही. अगं ती गरीबाच्या घरातच जन्माला आल्या ग. पण आम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला तुम्ही. तुमच्यावर ही बारी यावी माझ्या मनाला लई लागलं बघा. राजकारणात अजून काय काय करायला लागणार आहे कुणास ठाव. अच्छा म्हणजे जी बातमी कानावर आली आहे ती खरी आहे म्हणा. हे बघ जेवढं जमतंय तेवढंच करावं माणसानं. उगा आव आणून चांगुलपणा करायला गेले की नाही हे असं होतंय बघ. आव काय आव आम्ही खरंच मदत करायला गेलतो. जाऊ दे तुमचा विश्वास बसणार नाही म्हणा. तो कवाच गमिवलाय तेवढं सोडून बोलायचं बघ. आणि जर खरंच मनापासून केलं असेल त्यांनी तर उद्या अवद्याच्या घरी जाऊन धुणी भांडी कर बघू. त्याची आई बिचारी सगळे एकटेच करत असतात ग. आम्ही काही या गावची धुनी भांडी करणारी बाई वाटलो काय. हा मग बघ आमचं पप्पा उत्तमराव जाधव आहेत. हा लई मोठ्या राजकारणी आहेत.
आम्ही जर सांगितलं का नाही तर असलं 100 नोकर चाकर आमच्या हाताखाली ठेवत्याल. हेच असं सॉंग आणून काय करू नकस. जेवढं जमतंय तेवढंच करावं माणसानं. तायसाब तुम्ही एवढं राबून आलायसा, एवढं कंबर मोडून आलायसा, तुमचं कौतिक करायचं सोडून कणी का तुमच्यावर हसून गेलं. हसू दे ग, हसणाऱ्याचा दात दिसत्या. पण बाकी काय बी म्हणा, सोंग ना अंता जेवढं जमल तेवढं कर, हे बाकी पटलं हा आपल्याला. आता तू बघ चंदे, आम्हाला जे चांगलं जमतंय तेच राजकारण आम्ही करणार. म्हणजे काय करणार? इलेक्शन म्हणजे समजा पैशाचा खेळ. आता आम्ही पैसे वाटून मतं विकत घेणार. वय पैशानं समज काही विकत घेता येतंय म्हणतात. करेक्ट. पैसा प्रत्येकाची मजबुरी असते चंदे. आता हेच करायचं. पर तायसाब तुमचं पैसे तुमच्या हातनं सुटतील का? अगं काय खुळी आहेस काय? आमच्या पैशांवर फक्त आमचाच हक्क आहे. तेव्हा असं कुणाच्या बी घशात घालणार नाही आम्ही. अहो मग वाट्याला पैसा आणायचं कुठनं? गोदक्का लाडू कुठं आहे? अरे त्याच्या दोस्ताचा वाढदिवस आहे म्हणून तो तिकडे गेलाय. तुम्ही जेवा. राणादाला बोलले नाही वाटते. नाही नाही, नेहमीचे मित्र नाहीये, लाडूच्या वर्गातला मित्र आहे. अच्छा, मला वाटलं राणादाला बोललो नाही म्हणून तोंड काढून बसलाय काय. ए राणादा, काय झालं? राणादा तू गप्प बस, जेव की. तुम्ही गप्प जेवाल की जेव. राणा भाऊजी, आमचं जरा एक काम होतं तुमच्याकडं. राणा भाऊजी, सांगा की. ते जरा पैसे पाहिजे होते आम्हाला. स्वतःच पैसे मेकअपवर उडून सपिलो वाटते. आम्ही आमचे पैसे कशावर बी उडवू, तुमचं काय? मग आमच्याकडे मागायचं नाही. नाही नाही, आम्ही तुमच्याकडे नाही, राणा भाऊजींकडे पैसे मागायला. किती? 50,000 दिलं तरी चालते. काय होऊ लागलं का तुला? 50,000? राणा भाऊजी, कवा उद्या पत्र देशील काय? ए ते ना मग तुला आता कशाला पाहिजे एवढं पैसे? ते आम्हासनी हे घरातला किराणा भरायचा आहे आणि आमच्या काय वस्तू बी आणायच्या. नाही, पर घरात समजा बाजार भरलेला आहे, आता काय बी गरज नाही. अहो, आम्हासनी जरा आमच्या खासगी कामासाठी पैसे पाहिजे. तो तुझ्या खासगी कामासाठी पैसे पाहिजे तर तुझं पैसे खर्च करायचं. राणादाकडे मागायचं नाहीत. अहो, आम्ही तुमच्याकडे मागतोय का पैसे? राणादाला बी मागायचं नाहीत. का? हे बघ, तुला काय पाहिजे ते सांग, आणून देतो, पण हातात एक दमडी मिळणार नाही तुला. का मिळणार नाही? तुला जेवायचं जेव, नंतर वर जाऊन खोलीत बस. उगा माझं डोकं फिरू नकस. सूरजला बी जमतंय आणि वहिनींनी लगेच ऐकलं. आपण बी जरा असंच कडक बोलायला पाहिजे. मी भाजी खाणार नाही, मला दुसरं काहीतरी कर. अरे मग दुसरी भाजी करू काय? काय अंड्याचं आमलेट करू? काही गरज नाहीये, ताटात वाढली ना एकदा, मग खाल्लीच पाहिजे. अगं पर त्याला खाऊ वाटना ना. बरोबर आहे. तरीही खातील. गोदाका, जेवणाच्या बाबतीत लाड अजिबात करायचे नाही. आणि तुम्ही ताटात जे वाढलंय ते सगळं संपवायचं. लाडू सुद्धा जी भाजी देऊ ती गप्पपणे खातो. तुम्ही कशाला नाटकं करता? जेवा गपचूप. आता बी काय जमलं नाही की आपल्याला. कसं काय?
काय झालं र? अरे खा की. जेवणाच्या टेबलावर तुमचा अपमान झाला. कसं घास गिळला असलेला तुमचं तुम्हाला माहिती. तू हादडलंच नव नीट. अव तायसा मी तुमच्याच बाजूने बोलाल्या. काळजावर धोंडा ठेवून जेवला असतील बघा तुम्ही. आणि सनिदाने एवढं रागात बोलायला नाही पाहिजे होतं. आणि राणा ते तर कधीच काही बोलत नाही. थोरल्या तायसा फसून म्हणल्या गप गुमान जेवा. गप जेवत बसलं. हे बघ, तू आता उगा बाकीचं काय पुराण सांगत बसू नका समजलं. ठीक आहे, मग सांगा बघू इलेक्शनला वाटाय पैसे कुठनं आणायचं? वाटण्या. आम्ही सकाळी वाटण्या मागणार. काय सर, मागच्या टायमाला बी तुम्ही वाटण्या मागितल्या. समजा तुमच्या अंगलट आलं. या टायमाला असलं काय बी होणार नाही. एकतर आमचे पैसे द्या, नाहीतर मग आमचा हक्क टाका. जर मागून मिळत नसल तर मग असंच हिसकावून घ्यायला पाहिजे. पण राणादा ऐकाल का? त्याला ऐकावंच लागल. आता उद्या आम्ही आर का पार करतो का नाही बघतो. करावंच लागतंय. आजकाल या ठोक्याचं काय चाललंय काय कळणं झालंय. बायकोच्या पुढं बोलायची काही हिंमतच नाही त्याची. राणादा, बायको सांगाल तसं तुम्ही वागताय म्हण. अजिबात नाही. कोण म्हणलं? आम्ही समजानेच बघितले की काय रामेश्वर त्या बघितलंय ना आपण. हा अंजली, अंजली घरला चल. आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते. काय म्हणलं होतं मी? खरा की नाही? हा खरा की नाही? बस लय झालं. लाडू म्हणत होता तेच खरे. आपण आपला दोषा सोडायचा नाही. नवरा आले की कोणच मनावर घेत नाही. तेव्हा जरा कॉलर टाईट ठेवलीच पाहिजे. राणा, कोण आहेस तू? राणा आहेस राणा. राणाचा बाणा तर दावलच पाहिजे. काय झालं? लावणी बघून आल्यापासून तुमच्यात फारच बदल झालेला दिसतोय. मी चक्क मिशी वगैरे पेरताय. बाजूला वा. बाजूला वा. कुठे निघालात? झोपायला. मग बाहेर कुठे चाललाय? मला नाही झोपायचं इकडं. ठीक आहे, जा मग तुम्ही. नाही पण आज लाडू खेळून खेळून खूप दमला आणि त्यात मित्राचा वाढदिवस, मग लवकर झोपून गेला. मग मला वाटलं होतं की 4 प्रेमाचे शब्द बोलता येतील एकमेकांशी. पण ठीक आहे, काही हरकत नाही, जा तुम्ही. नाही म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल तर थांबतो मी. अहो कशाला? जा तुम्ही. म्हणजे जाणाऱ्याला अडवू नये असं म्हणतात. आणि अहो, तुम्ही कशाला माझ्यासाठी तुमचा ठरलेला निर्णय बदलताय? वय वय, मी माझा निर्णय कशाला बदलू? जातो.